नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे हाच आहे की आज हिंदू धर्मामध्ये असे देव आहेत की त्या देवाचा विचार जरी केला आपण असं वाटतं की असं कसं असेल, असं कसं लावलं नाही. हात हा आहे, हात हा आहे, इथं याचं तोंड दिसून राहिलं, इथं कुत्र्याचं तोंड आहे, इथं या जनावराचं तोंड आहे. तर असंच मला प्रश्न पडला आहे की खरंच एखाद्या मानव शरीराला एखाद्या जनावराचं तोंड कसं काय फिट होऊ शकते आणि कसं काय ते जोडू शकते. तेच मी आज घेऊन आलो की मला असं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की थोडासा विचार करा. आज आपण गणपतीले पुजतो मनाभावाने, एकदम बिलकुल निस्वार्थपणे आपण त्यांना पुजतो, त्याच्यामध्ये निस्वार्थपणे आपण राहतो. पण कधी विचार केला का की खरंच हे आज देश जग हे एवढं आधुनिक झालेलं आहे की काहीही करू शकतात, पण कधीच कोणत्याही मानव शरीराला तुम्ही कोणत्या जनावराचं तोंड कधी फिट करू शकता का? कधी केलं का? आणि ते सक्सेस झालं का? माझ्याकडे फोटो पण आहे, तुम्हाला फोटो दाखवतो. विचार करायसारखी गोष्ट आहे ही. हा बघा, हा आहे गणपती. दिसलं? याचं 2 हत्तीचं आहे, बाकी शरीर मानवाचं आहे. आणि त्या मानवाच्या शरीराला पण 4 हात आहेत, 2 मागे 2 पुढे. त्याच्या साईडला ती देवी आहे, कोणती सरस्वती देवी, त्याच्यावर हत्तीवर बसलेली आहे, म्हणजेच गणपतीच्याच भावावरती बसलेली आहे. तर एक विचार करा तुम्ही की असं होऊ शकते. झालं तर कसं झालं? याच्यामागे एक ती कथा आहे, कहाणी बनवलेली आहे की बा पार्वती आंघोळीला गेली होती. आंघोळीला गेली असता तिच्या अंगाचा मय जो होता, त्या मयाचं तिनं एक गणपती तयार केला आणि त्याला आपल्या पुढे रस्त्यावर ठेवलं की आतमध्ये कुणाला येऊ नको देऊ, आला सांगायचं की माझी मम्मी आंघोळ करत आहे की तुम्ही तिथं जाऊ नका. त्यावेळी शंकरजी आला आणि त्यावेळी शंकरजीने त्याला म्हटलं की माझी रस्ता सोड, मला जाऊ दे. तो बोलला होता की मी माझ्या आईचं आदेशाचं पालन करत आहे, मी तिथं कोणालाच नाही जाऊ देऊ शकत. मग क्रोधमध्ये येऊन शंकरजी त्या बाळाचं धड अलग करतात आणि मुंड अलग करतात त्रिशूलनं. मग जे शंकरजी आहेत ते तिन्ही जगाचे उद्धार करणारे सर्वात मोठा देव आहे. मग ते एवढा मोठा देव आहे, ते सर्वांचे जग त्यांच्या मुठीत आहे, तर ते त्यांच्या जो मुलगा आहे त्यांनी काऊन उठू शकले? हा प्रश्न आहे. ते त्यांनी उठून का नाही शकले? ज्यावेळेस सगळे आले की असं झालं म्हणून सगळे देवातून देवलोक आले, आणि ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्ही असं का केलं, हे तुमचा पुत्र आहे, म्हणजे मला माहितीच नाही की आम्हाला पुत्र आहे, तुम्ही देव आहात, तुम्हाला सगळं समजते, मग तुम्हाला तुमचा मुलगा हे का नाही समजतं? सगळं मनगण कहाणी, सगळं मनगण कहाणी. ती काहीच ज्याने सत्य नाही आहे, सगळं खोटं आहे. त्याच्यामध्ये मग तो सांगतो की अशा प्राण्याचं एक शेर घेऊन या की ज्याचं तोंड हे डाव्या जुळीला असेल, डाव्या बाजूला असेल. तर यांना कोणतं तोंड दिसलं? फक्त हत्तीचं तोंड दिसलं. हत्तीचं तोंड आणून यांनी ते फिट केलं आणि त्याचा तो गणपती झाला, जो की आला पण दिसून. मी म्हणतो की तुम्ही जे तोंड तोडलं तेच तोंड का नाही बसवलं? तुम्ही जर सर्वात पहिले सर्जन म्हणून ओळखल्या जासान, जसं की तो अनिरुद्धाचार्य महाराज म्हणते त्याच्या हिशोबानं, मग तुम्ही तेच मुंडकं का नाही जोडलं? मुंडकं जर ते बी जोडलं असतं तरी तुम्ही सर्जन झाले असते, आणि दुसरं बी जोडलं तुम्ही सर्जन झाले, पण तुम्ही तेच का नाही जोडलं? मग काय प्रूफ करून द्यायचं होतं तुम्हाला? हे सगळं थोटांग आहे, पाकड आहे, काही त्याच्यात सत्य नाही आहे. कथावाचक फक्त तुम्हाला गुमराह करतात, जेवून पैसे भेटतात बस. पण तरी बी ह्याच्यावर काही उत्तर असेल तर मला कळवा आणि मला सांगा. ठीक आहे, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू.